अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा विविध कंपन्यांचे रोजगार मेळाव्याचे आयोजन करून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे श्रेय असलेल्या SLITI बडनेरा येथील प्रशिक्षणार्थ्यांची महावितरण व महापारेषणमध्ये नियुक्ती करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील SLITI दरवर्षी अनेक विद्यार्थी विविध प्रशिक्षण घेतात आणि रोजगार मेळाव्यात किंवा वैयक्तिक अशा अनेकांना दरवर्षी शासकीय तसा खाजगी कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होतो। यावर्षी वीजतंत्री विभागाच्या 5 प्रशिक्षणार्थ्यांची शासकीय महावितरण आणि महापारेषण नियुक्ती झाली आहे। यामध्ये अनुक्रमे कुमारी शुभांगी सुखदेवे, प्रज्वल बोकडे, गौरव शिंदे, कुमारी अश्विनी इंगडे, सोपान इंगडे, पुष्पकेश डोईफोडे यांची निवड झाली आहे। या निवडीकरता संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरेश पंतलांडे, सचिव दीपाताई लांडे, प्राचार्य भूषण दहिकर, व्यवस्थापक प्राध्यापक अमोल मिल्खे, गटनिदेशक सुनील टुले, निदेशक अभिजित गावंडे, अतुल कुमार दिघडे, मोहम्मद जमीर, विकेश गिलबे, अक्षय काळे, स्वप्नील दारोकार, विष्णू लांजोळकर, वतन ठाकूर, सूरज अंबाळकर, विजय केने यांनीसुद्धा अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आता जाणून घेऊया संस्थाध्यक्ष प्रशांत लांडे यांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया। श्रीमती अंजलीबाई लांडे शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सुरू असलेले SL औद्योगिक प्रशिक्षण संस्था SLITI या संस्थेमधून दरवर्षी विविध कंपनीमध्ये आणि शासकीय नोकऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची नियुक्ती होतच असते। परंतु यावर्षी विशेष आनंदाची बाब म्हणजे यावर्षी महावितरणमध्ये आणि पारेषणमध्ये एका दमाने म्हणजे एकाच वेळेस आमच्या या ITI कॉलेजमधून SLITI कॉलेजमधून जवळपास 6 विद्यार्थ्यांची एकाच यादीमध्ये निवड झालेली आहे। ही आमच्यासाठी फार अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। त्यावरून एक लक्षात येतं की आपल्या इथे होणारं ट्रेनिंग हे फार नियमितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत असतं, ज्याचे रिझल्ट त्याचे परिणाम आज आपल्याला सर्व गोष्टी ह्या माध्यमातून दिसत आहे। यावर्षी आपल्या इथून शुभांगी सुखदेवे, महादेव बोकडे, गौरव शिंदे, अश्विनी रवींद्र इंगडे, सोपान इंगडे आणि पुष्पेश डोईफोडे यांची महावितरणमध्ये निवड झालेली आहे। परंतु पुष्पेश डोईफोडे हा जो विद्यार्थी आहे याचे एक आणखी सांगण्यासारखं म्हणजे याची महावितरण आणि महापारेषण दोन्हीमध्ये यांची नियुक्ती झाली आहे। सरांच्या नियुक्त्या कोणत्या पदावर झाल्या आहेत? यांच्या सहाय्यक या पदावर झालेले आहे। महावितरण वीज कंपनीमध्ये शासकीय कंपनीमध्ये हे आता शेवटची मेडिकल यांचं बाकी आहे। मेडिकल आठवल्यानंतर यांना नियुक्तीपत्र शासनाच्या मार्फत देण्यात येईल आणि हे चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य आणि पुढच्या भविष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतील। या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना आवाहन हेच करणार की ITI धारक विद्यार्थ्यांनी कुठेही निराश होऊ नये। त्यांनी जर विशेष आणि चांगल्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न जर केले तर यश हे हमखास नक्की आहे। ITI सारखा कोर्सच्या माध्यमातून लवकरात लवकर जॉब मिळण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक गरीब घरातील विद्यार्थ्याला आहे। त्यांनी ह्या ITIचा आणि ITIमध्ये ॲडमिशन घेऊन जास्तीत जास्त पद्धतीने याचा फायदा घेऊन आपलं लवकरात लवकर आयुष्य कसं रुळावर येईल किंवा आपण स्थिरावेल यासाठी प्रयत्न करावे, हेच मी आवाहन या माध्यमातून करू।